रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं प्रथमतः सर्वांचं स्वागत आहे। आज तयार करणार आहे मी शेंगदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी करणार आहे। शेंगदाण्याची खिचडी आपण पहिल्यांदा केली होती, म्हणून आता मी काय करत आहे, तुम्हाला मी आमटी कशी तयार करायची शेंगदाण्याची ते तयार करून दाखवणार आहे। आता त्यासाठी मी काय केले, शेंगदाण्यासाठी आणि आमटीसाठी शेंगदाणे मी संगच भाजले आहेत। आता शेंगदाणे भाजले आपण काय करू, काढून घेऊया आणि ते एका कापडामध्ये आहे तसेच गरम टाकायचे आहेत। ह्या रुमालाचे चारही बाजू धरून आपण ते एकसारखा गोळा करायचा आहे। ही ट्रिक आहे ना, जास्त शेंगदाणे असले की आपण यूज करू शकतो, किंवा काहीतरी गडबड असेल, आपला टरपरा काढणं जमणार नाही, म्हणून आपण काय करायचंय, एका रुमालमध्ये घेऊन येणं त्याच्या जमिनीवर मारायचं आहे, जेणेकरून जे काही टरपलं निघून जातील। हे बघा, असे टरपले निघतात। आता आपण हे स्वच्छ करून घेऊयात। माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल ना, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग शेंगदाणे स्वच्छ केले आहेत। आता यातले मध्ये काही शेंगदाणे आहेत मिक्सर मध्ये टाकून घेणार आहेत। 6-7 मिरच्या घेणार आहे। आता मी हे वाटण शेंगदाण्यासाठी करत आहे। या पद्धतीने शेंगदाण्यासाठी मी बारीक करून घेतला आहे। आता हे शेंगदाण्यामध्ये टाकून घेते। त्यानंतर उरलेले शेंगदाणे आणि 3-4 मिरच्या यामध्ये टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। हे वाटण आपण शेंगदाण्याच्या आमटीसाठी करत आहोत, किंवा तुम्ही जिरकंही म्हणू शकतात। आता यामध्ये काय करायचं, आधी बारीक करायचंय, नंतर थोडं थोडं पाणी टाकून ते असं पातळ तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत। आता मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी आता लगेच ऍड करून घेते। त्यानंतर मी पातेल्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलं होतं आणि त्यामध्ये लगेच मी टाकून घेणार आहे वाटण। आता याला उकळी येऊन देते। असं तुम्ही जिरकं नक्की करून बघा, खूप छान लागतं शेंगदाण्यामध्ये। हे बघा, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, या पद्धतीने तयार करायचं आहे। त्याला चांगली उकळी येऊन दिली की या पद्धतीने तयार होते। आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। इकडे मी शेंगदाणेही रेडी केला होता। हे बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।